हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 9. जीवमुक्त दशा कथन. ओवी क्रमांक 52. ना तरी निंदा स्तुती दोन्ही मौनासाठी जाती, मौनी मौन आथी न बोलता बोधी. अर्थात निंदा किंवा स्तुती हे द्वंद्व त्या अद्वैतापलीकडील आत्मपरब्रह्मासाठी मौनात विलीन होते. हे परममौनी स्वतः अव्यक्त असून स्वतः व्यक्त न होता व्यक्त जाणते. माऊलींनी या ओवीमध्ये संन्यासाचे योग्याचे आचरण कसे असावे ते फार छान समजावून दिले आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आत्मानुभूतीमधील आत्मपरब्रह्माचा त्यांना ज्ञात झालेला एक विशेष सांगितला आहे. असे आचरण असले की संन्यासाला योग्याला त्याच्या पदापासून ढळण्याची मुळीच भीती नाही. इतकेच नव्हे तर या अशा आचरणाने संन्यासी योगी सुखेनैव भौतिक संसारात सहजच आत्माचरण करत राहून प्रभुविभूची सेवा करू शकतो. यास्तव ही ओवी संन्यासी योगी किंवा आत्मानुभूती प्राप्त झालेले जे आहेत त्यांच्यासाठी फार मोलाची आहे. मागील ओवीत माऊलींनी सांगितले की आपल्याच महान आदरणीय ऋषींनी उपनिषदांमधून आत्मपरब्रह्माचे जे गुणविशेष सांगितले आहेत ती आत्मपरब्रह्माची एक प्रकारे निंदा आहे. तथापि पुढे हीच निंदा उपासकांसाठी आत्मपरब्रह्माची स्तोत्रे झाली. त्यांना ती दिशादर्शक ठरली. येथे आत्मपरब्रह्माचा विशेष असा आहे की ऋषींकडून निंदा झाली किंवा पुढे हीच निंदा स्तोत्रे झाली म्हणून त्या परममौनी आत्मपरब्रह्मात काहीही फरक झाला नाही. ते ब्रह्मांडी जसे होते तसे परम मौन प्रशांत स्थिर स्थित राहिले. तथापि फरक झाला तो त्यांच्यात, ज्यांनी ती निंदा केली आणि ज्यांनी त्याच निंदेचे रूपांतर स्तोत्रात केले आणि यावर ज्यांनी उलटसुलट चर्चा केली त्यांच्यात फरक झाला. यावरून आपण धडा गिरवायचा आहे. आपण आपले आचरण कसे असावे ते शिकायचे आहे. आपली कोणी स्तुती केली म्हणून आपण हुरळून जायचे नाही. तसेच कोणी आपली निंदा केली म्हणून आपण विचलित व्हायचे नाही. जर आपल्याला कोणी असे म्हणाले की अमुक तुमची खूप स्तुती करत होता तर आपण शांत असावे, शक्यतो ते हसण्यावारी न्यावे. त्यातून व्यक्त व्हायचेच असले तर इतकेच म्हणावे की त्यांना मी केलेली कृती आवडली असावी म्हणून ते तसे व्यक्त झाले. त्यांनी त्यांचे मत सांगितले, त्यात स्तुती असे काहीही नाही. याउलट जर आपल्याला कोणी असे म्हणाले की अमुक तुमची खूप निंदा करत होता तर आपण शांत असावे, शक्यतो ते हसण्यावरी न्यावे. त्यातून व्यक्त व्हायचेच असले तर इतकेच म्हणावे, त्यांना मी केलेली कृती आवडली नसावी म्हणून ते तसे व्यक्त झाले. त्यांनी त्यांचे मत सांगितले, त्यात निंदा असे काहीही नाही. यामागे कारण आहे. ही स्तुती किंवा निंदा तकलादू असते. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. एकाच कृतीबद्दल काही जण स्तुती करतात आणि काही जण निंदा करतात. यामुळे आजचा स्तुती करणारा उद्या निंदा करू शकतो. तसेच आज निंदा करणारा उद्या स्तुती करू लागतो. पुढे आणखी विशेष असा आहे, आजची स्तुतीच उद्या निंदा होते आणि आजची निंदाच उद्या स्तुती होते. स्तुती किंवा निंदा हे बाहेर कुटुंबियांमध्ये किंवा आप्तेष्टांमध्ये किंवा समाजात होत असते. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसतो. आपण विचलित होऊ नये. लोकांना काय बोलायचे ते बोलू द्यावे. आपण शांतपणे आत्माचरणाने प्रभूचे काम करावे. माऊली पुढे सांगतात की हे परममौनी स्वतः अव्यक्त असून स्वतः व्यक्त न होता व्यक्त जाणते. हा त्या मौनी आत्मपरब्रह्माचा आणखी एक विशेष आहे.
यामधून आपण आपले आचरण त्याप्रमाणे सुधारायचे आहे. एखाद्याने आपली स्तुती केली आणि जर आपण त्यामुळे हुरळून गेलो तर याचा अर्थ आपल्यावर या स्तुतीचा परिणाम झाला आहे, आपल्याला ते आवडले आहे. आता या आपल्या हुरळून गेलेल्या अवस्थेत आपण ती स्तुती जाणून घेऊ. अर्थातच यामुळे ती जाण सत्य नसेल, ती आपल्या हुरळून गेलेल्या प्रभावाखाली जाणलेली असेल. यामुळे आपण त्या स्तुती करणाऱ्यालाही जाणणार नाही, सगळाच अजाणता व्यवहार होईल. यथाकाळी याचे परिणाम भोगावे लागतील. तसेच एखाद्याने आपली निंदा केली आणि जर आपण त्यामुळे विचलित झालो तर याचा अर्थ आपल्यावर त्या निंदेचा परिणाम झाला आहे, आपल्याला ते आवडलेले नाही. आता या आपल्या विचलित झालेल्या अवस्थेत आपण ती निंदा जाणून घेऊ. अर्थातच यामुळे ती जाण सत्य नसेल, ती आपल्या विचलित झालेल्या प्रभावाखाली जाणलेली असेल. यामुळे आपण त्या निंदा करणाऱ्यालाही जाणणार नाही, सगळाच अजाणता व्यवहार होईल. यथाकाळी याचे परिणाम भोगावे लागतील. तथापि जर आपण स्तुती किंवा निंदा अशा दोन्हीही अवस्थेत मौन, प्रशांत, स्थित राहिलो तर आपण अपरिणामित अवस्थेत ती स्तुती किंवा निंदा आणि त्या स्तुती किंवा निंदा करणाऱ्याला जाणू. हे जाणणे सत्य असेल. यामुळे याचे परिणाम झालेच तर चांगलेच होतील, निदान यामुळे प्रमाद तरी नक्की होणार नाहीत. ओवी क्रमांक 53. घालिता अव्वा सव्वा पाये, शिवयात्राची होतू जाये, शिवा गेलिया नोहे केही जाणे. अर्थात कोठेही पाय ठेवला तरी ती शिवयात्राच होते. शिवयात्रेला गेला तरी ते न गेल्यासारखेच आहे. ब्रह्मांडात ब्रह्मसृष्टी निर्माण होण्याआधी सुरुवातीला येथे आत्मपरब्रह्म एकटेच होते. ते ब्रह्माच्या पोकळीत स्वच्छंद विहार करत होते. यथाकाळी त्या परम चैतन्यामधून महादिव्य ओम असा परमध्वनी झाला आणि या महादिव्य परम ओम ध्वनीपुढे अनंतकाळ त्या ब्रह्मांडात होतच आहे. या योगे ब्रह्मांडात परम आत्म ऊर्जा फैलावत गेली आणि फैलावतच आहे. जेथे जेथे आत्म ऊर्जा पसरत आहे तेथे तेथे आत्म ऊर्जाच पसरत जाते. अर्थातच तेथे अन्य काही पसरत जात नाही, कारण अन्य काही पसरायला येथे आत्म ऊर्जेत अन्य काहीही नाही. याचप्रमाणे येथे जाणून घ्यायचे आहे की आत्मपरब्रह्माचा साक्षात्कारी कैवल्यस्थित योगी जेथे जेथे शिवयात्रा करू लागतो तेथे तेथे फक्त शिवयात्राच होते, कारण त्याच्यामध्ये एका शिवाशिवाय अन्य काहीही नाही. त्याला ब्रह्मांडात एका शिवाशिवाय अन्य काहीही जाण नाही. त्याच्यासाठी येथे सर्व काही शिवच आहे. यामुळे तो जाईल ती शिवयात्राच असते. माऊली पुढे सांगतात की असा कैवल्यस्थित योगी जरी शिवयात्रेला गेला तरीही तो शिवयात्रेला न गेल्यासारखाच आहे. यावरून असेही ध्वनित होते की असा कैवल्यस्थित योगी जरी शिवयात्रेला गेला नाही तरीही तो शिवयात्रेला गेल्यासारखाच आहे. याचे कारण असे आहे की असा कैवल्यस्थित योगी सदा शिवयात्रा स्वरूपच आहे. त्याने एखादी जागा सोडली काय किंवा न सोडली काय, दोन्हीही एकच आहे, कारण तो जेथे असतो तेथेच सदा शिवयात्रा संपन्न झालेली असते. वारकरी देहू आळंदीहून निघून पंढरीला जातात आणि कळसाचे दर्शन घेऊन माघारी येतात. त्यांना देवळात जाऊन पांडुरंगाचे आणखी निराळे दर्शन घ्यायची आवश्यकता नसते, कारण देहू आळंदीहून निघाल्यापासून पंढरीला पोहोचेपर्यंत पांडुरंग त्यांच्याबरोबर वारीतच होता. आता त्याला येथे त्या देवळात जाऊन आणखी निराळे ते काय भेटणार? ज्यांनी वारी केली नाही त्यांनी देवळात जावे आणि दर्शन घ्यावे, किंवा ज्यांनी वारी केली आणि तरीही ज्यांना पांडुरंगाबरोबर वारी करता आली नाही
अशांनी वारी न केल्यासारखीच आहे, म्हणून त्यांनी देवळात जावे आणि दर्शन घ्यावे. अशा प्रकारे शिवस्वरूप कैवल्यात स्थित झालेल्याला शिवयात्रेचे निराळे असे अवडंबर नाही. एक सोपस्कार म्हणून तो शिवयात्रा करतो. त्या योगे इतरांना शिवयात्रेची प्रेरणा मिळते. या योगे आयतेच प्रभुविभूचे कार्य होते. हरिओम.